हॅलो एव्हरीवन, ज्योतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पनीर टिक्का ही रेसिपी बनवणार आहे। तर चला आपण पनीर टिक्का बनवूया। सर्वप्रथम आपण यात तूप घालणार आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव किलो घेतलेले पनीरचे पीसेस बारीक बारीक आकारात आपण कट करून घेतलेले आहेत, ते आपण सोनेरी कलर होईपर्यंत तळून घेऊया। अशा प्रकारे आपले सगळे पनीर सोनेरी कलरमध्ये भाजून झालेले आहेत। तर ते आपण काढून घेऊयात एका डिशमध्ये। हे बघा, अशा प्रकारे आपले पनीर भाजून झालेले आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात पनीर टिक्कासाठी। त्याच्यासाठी आपण कढई टाकून घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकूयात। यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा तळून घेऊया। दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे आपण याच्यासाठी घेतलेले आहेत, ते आपण उभे काप करून घेतलेले आहेत। कांदा हलका सोनेरी होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया। अशा प्रकारे आपला कांदा हलका सोनेरी कलर झालेला आहे। तर आपण आता टोमॅटो टाकूयात। टोमॅटो देखील आपण मऊ होईपर्यंत त्याला तळून घेऊयात। टोमॅटो आपला मऊ होत आहे, त्यामध्ये आपण काजू बदाम टाकून घेऊयात। चला तर मग आपण आता अद्रक लसूण पेस्ट टाकूयात आणि तेही चांगल्या प्रकारे तळून घेऊयात। ते आपलं हे मिश्रण मऊ होण्यासाठी आपण याच्यावर एक ताट झाकून घेऊयात। 2 ते 3 मिनिट ह्याला आपण वाफेवर शिजवून घेऊयात। चला तर मग 2 मिनिट झालेले आहेत। आपली सगळी ग्रेव्ही मऊ झालेली आहे। आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊन त्याचे एक मिश्रण तयार करूयात। आपण हे आपले मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊयात। 10 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवूयात। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात। चला तर मग आपण आता पुढची प्रोसेस करूयात। त्याच्यासाठी आपण कढईमध्ये थोडेसे तेल टाकूयात। तेलामध्ये आपण थोडेसे शहाजिरे टाकूयात। आपले खडे मसाले आपण याच्यामध्ये टाकूयात। त्याच्यामध्ये सूर्यफूल, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी आपण मिक्स करून घेऊयात। इथे आपण थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता टाकूया। आपले मिश्रण थंड झालेले आहे, आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात।
अशा प्रकारे आपले मिश्रण बारीक वाटून झालेलं आहे. ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण ही ग्रेव्ही आपल्या आत्ताच्या तडक्यामध्ये टाकूया. ही ग्रेव्ही आपण तेलामध्ये चांगली तळून घेऊयात. ह्या ग्रेव्हीला आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊयात. चला तर मग आपल्या ग्रेव्हीला तेल सुटत आहे, तर आपण याच्यामध्ये आपले घरगुती मसाले टाकूयात. लाल तिखट, धने पावडर, पनीर मसाला, आणि थोडंसं मीठ. तर हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तर आपले ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण तळून घेऊयात. ह्याच्यावर आपण ताट झाकूयात आणि तेल सुटेपर्यंत वाफ काढून घेऊयात. आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये हिरवी शिमला मिरची टाकूयात. आपण ह्याच्यामध्ये हिरवे वाटाणे देखील टाकूयात, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. दोन ते 3 मिनिट हे आपण वाफेवर शिजवून घेऊयात, जेणेकरून आपली हिरवी ढोबळी मिरची किंवा मग शिमला मिरची देखील आपण म्हणतो त्याला, ते आणि वाटाणे चांगल्या प्रकारे मऊ होतील. त्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटाला वाफेवर शिजवून घेऊ. अरे वा, आपल्या ग्रेव्हीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि चांगला असा लाल कलर आलेला आहे. प्रॉपरली आपण हे मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण आपले जे आपण शिल्लक काजू ठेवलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. काजू, यामध्ये थोडीशी आपण हिरवी कोथिंबीर टाकूयात. एक मिनिट आपण हे झाकून घेऊयात. आपली ग्रेव्ही थोडीशी घट्टसर झालेली आहे, तर आम्हाला मीडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही आवडते, तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात. आपले पनीर ह्याच्यामध्ये टाकूयात. अशा प्रकारे आपली पनीर टिक्का बनवून झालेला आहे. यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूयात. 1 ते 2 मिनिट आपण पनीर टाकल्यामुळे उकळी काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली पनीर टिक्का मस्त बनवून झालेला आहे.
आपली रेसिपी बनवून झालेली आहे. तर आपण अशाच प्रकारच्या जर तुम्हाला व्हिडिओज किंवा नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आपली पनीर टिक्का एका बाउलमध्ये सर्व करून घेतलेली आहे.